नमस्कार, योगीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पनीर कसं बनवायचं ते सांगणार आहे। घरच्या घरी पनीर कसं बनवायचं। इथे मी जवळपास 700 ml च्या आसपास गाईचं दूध घेतलं आहे, जे गोठ्यातून आणले आम्ही, आणि हे आधीच तापवून गार करून ठेवलेलं होतं। आता फक्त मी त्याला एक वाफ देणार आहे आणि ते वाफवलं की मग आपण त्याचं पनीर बनवणार। सो आपण लिंबू, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लिंबापासून, व्हिनेगरपासून पण पनीर बनवतात, पण आज मी इथे दही वापरून पनीर बनवणार आहे। सो दह्यापासून जे पनीर बनतं ते खूप छान बनतं आणि ते असं आंबट लागत नाही, व्हिनेगरची सवय लागत नाही त्याच्यामध्ये। सो दह्यापासून तुम्ही नक्की बनवून बघा आणि मऊ बनतं। सो आपण आता इथे दही घेतलंय आणि चमच्याने जसं लागेल तसं ते तुम्ही टाकत जा। आता इथे मी जवळपास 4 चमचे पनीर, 4 चमचे दही टाकले आणि हे तुम्ही हलवून घ्या। मार्केटमधून आणण्यापेक्षा असं बनवलेलं कधीही उत्तम। दह्यापासून पनीर बनवायला थोडा वेळ लागतोच, अधूनमधून हलवायचं। मी सगळं दही एकदम ओतलं नाहीये, जसं गरज लागेल तसं टाकलंय। आता इथे बघा तुम्ही, हळूहळू थोडी सुरुवात झाली आहे दूध फाटायला। सो अजून थोडंसं मी याच्यात दही टाकणार। आणि मजेची गोष्ट म्हणजे ह्या दुधावरची मलाई सुद्धा मी सकाळी काढून घेतली होती। सो हे बिना मलईचं दूध आहे। सो आपण म्हणू शकतो याच्यापासून जे पनीर बनेल ते लो फॅटचं असेल। आता हलवूया आणि बघा, आता हे पनीर जे आहे हे तयार झालंय। वे पासून सेपरेट होतं ते। आणि आता या स्टेजला तुम्ही गॅस बंद करायचा आणि इमिजिएटली ते गाळून घ्यायचं। त्याला जास्त वेळ उकळत ठेवायचं नाही, नाहीतर पनीर चिवट होतं। आपण गाळून घेऊया। इथे मी एक कपडा घेतलाय भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण हे पनीर गाळून घेऊया। आणि हे सगळं आपण आता पनीर जे आहे कपड्यामध्ये काढून घेतलंय, त्याचं सगळं पाणी आपण आता निथळून घेऊया। व्यवस्थित पिळून घ्यायचं पाणी व्यवस्थित। आणि ह्याला एकदाच मी गार पाण्याने वॉश करणार, गरज नाही तशी, पण पनीर थंड होतं तेवढंच। पिळून घ्यायचं त्याला चांगलं। आता आपण पनीरला सेट करायला ठेवूया, जेणेकरून आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीजसाठी किसता येईल किंवा त्याची भाजी बनवता येईल पनीरची। सो इथे एक मी पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यावरती खलबत्ता ठेवला आहे, काहीतरी हेवी, आणि हे 1-1.5 तासासाठी मी ठेवलेलं। आता काढूया आपण आणि आता बघूया आपलं पनीर कसं तयार झालंय। सो पनीर आपलं रेडी आहे छान। झटपट नाश्त्यासाठी तुम्ही असं पनीर वेळेवर बनवू शकता। छान सॉफ्ट पनीर तयार झालंय, तुम्ही कट करून बघा। हे बघा, मस्त झालंय, भुसभुशीत नाही आहे किंवा कापल्यानंतर असे भुसभुशीत होतं तसं पण नाही झालंय, खूप छान झालंय। छान वड्या पडतात त्याच्या, आणि दाबून बघा तुम्ही, हे बघा छान मऊ झालंय। सो तुम्ही हे नक्की आवर्जून बनवून बघा पनीरची रेसिपी।